बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यात भाजप आणि सेनेच्या जागेवरील तिढा सुरूच आहे आणि भाजपच्या वतीनं ठाण्यातील 3 हात नाका या ठिकाणी नमो भारत नमो ठाणे अशा प्रकारचा एक बॅनर लावलाय। तर हा जो बॅनर लावलेला आहे तो ठाण्यातलाच आहे। ठाण्यात 3 हात नाक्यावरचा हा बॅनर आहे। महायुतीत तिढा अद्याप कायम आहे, तेच दृश्य आपण या बॅनरच्या माध्यमातून बघू शकतोय। भाजपने ही बॅनरबाजी केलेली आहे आणि या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे आणि भाजपचं पक्षचिन्ह आहे। त्यामुळे भाजपने जोरदार ठाण्यात तयारी केलेली दिसते। शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात महायुतीचा तिढा अजूनही कायम आहे। भाजपने ही बॅनरबाजी केलेली आहे। मुख्य चौकात 3 हात नाक्यावर हे बॅनर लावण्यात आले आहे, ज्यावर लिहिलंय नमो भारत नमो ठाणे। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विकास काटे। ठाणे शहरामध्ये भाजप आणि सेनेच्या युतीच्या बाबत निर्णय होत असताना दुसरीकडे मात्र राज्यभरातून देखील कुठल्या प्रकारचा निर्णय येत नाही, परंतु ठाण्यामध्ये आता बॅनरबाजी सुरुवात झालेली आहे। ठाण्यातील 3 हात नाका परिसरामध्ये भाजपच्या वतीने एक बॅनर लावण्यात आलेला आहे। या बॅनरच्या माध्यमातून नमो भारत नमो ठाणे अशा प्रकारचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। खास करून भाजपच्या वतीनं ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एकीकडे ठाणे शहरामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्या युतीचे बाबत अद्याप निर्णय झालेला नाही, तरी देखील भाजपने अल्टिमेटम दिलेला आहे। आज संध्याकाळपर्यंत कुठलाही निर्णय झाला नाही तर आम्ही आमच्या मार्गाने स्वबळावरती निवडणुका लढवू अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी सुरू असताना दुसरीकडे मात्र 3 हात नाका परिसरामध्ये अशा प्रकारचा बॅनर लावण्यात आल्यामुळे नक्कीच या ठिकाणी जे काही कार्यकर्ते संभ्रमात होते, आता हे कार्यकर्ते देखील स्वबळाच्या बाबतीत आता निर्णय घेऊ शकतात। त्यामुळे अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला समजला ठाण्यामध्ये आता नमो भारत नमो ठाणे अशा प्रकारची बॅनरबाजी झाल्यामुळे नक्कीच ठाणे शहरामध्ये भाजप आपला किल्ला काबीज करणार का असा प्रश्नचिन्ह मात्र निर्माण झालेला आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।